नमस्कार मंडळी, श्रीराम समर्थ. पाटलाच्या सुना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बऱ्याच दिवसांनी भेटत आहोत. आता माई पण माहेरी गेल्या होत्या आणि मला पण घरकामातून ब्लॉग बनवायला काही वेळ भेटत नाही होता. तर आपण आज बायकांचे अनोखे शौक बघणार आहोत. जेव्हा आपल्याला कधी बाहेर जायचं असेल तर आपण असं विचार करतो की मी काय घालून जाऊयात, कोणती साडी नेसून जाऊयात. कारण एवढं कवर्डमध्ये साडी असताना पण आपल्याला हा प्रश्न पडतो की काय काय नेसून जावं. तर आज आपण माईंच्या साड्यांचं कलेक्शन बघणार, जे की त्यांचे लग्नानंतरचं सगळं पूर्ण जर्नी आहे, ते त्यांचे साडे कलेक्ट करण्याची. जे की त्या साड्या डेली यूज नाहीत करत आहे, त्या रेग्युलरली सूट यूज करतात आहे. जे की तुम्हाला कधी दिसत असेल, त्यांनी कधी दिसतात, त्यांचा फेस जरी दिसत नसेल तर त्यांनी दिसतात आहे, तर ते ड्रेसेस घालतात आहे. पण त्यांच्या साड्याचं कलेक्शन एवढं सुंदर आहे, मला तर खूप आवडलं. तर तुम्ही पण नक्की कॉमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कोणती साडी आवडली. तर तुम्हाला दिसत आहेत तशा साड्या मी तुम्हाला शो करत आहे. तर त्यांच्या खूप साऱ्या ड्रायक्लीनसाठी आल्या होत्या. आम्ही तेही ठरवलं होते की ड्रायक्लीनला पण काढायच्या आणि तुम्हाला तर पण या शो सगळ्या करायची की कशा काठापदराच्या साड्या आहेत, त्या ज्या की आता लग्नामध्ये खूप वापरल्या मी आणि त्या जरा आता खराब झाल्या, तर ड्रायक्लीन करून मस्त प्रेस करून ठेवायच्या होत्या मला. तर तुम्हाला पण ह्या सगळ्या साड्यांमध्ये कुठली साडी सगळ्यात जास्त आवडली ते पण कमेंट करून सांगा आणि साडींचं कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा. तर मला आता ह्या सिंथेटिक मधल्या साड्या मी पार्टीवेअर साड्या वेगळ्या ठेवत होते. काही काही साड्या, खूप साड्या अशा राहिल्यात की माझ्या त्याच्यावरचे ब्लाऊज पण शिवणं झालं नाही मला इतके दिवस. अशा वेगळे कॉन्ट्रास्ट मॅचिंगचेच ब्लाऊज मी वापरले, पण आता ते सगळे बाजूला केले आणि लग्नामुळं खूप गोंधळ झाला होता. सगळं कबर्ड विस्कळीत पडलेलं होतं, ते काढायला वेळच मिळत नव्हता. कारण ह्या दोन मुली कपाट उघडलं की आत शिरून बसतात त्याच्यामुळं मग त्याला पण वेळ मिळाला नाही. म्हणलं आता त्या थोडं बाहेर गेल्या होत्या तेव्हा सगळ्या साड्या काढून व्यवस्थित जरा कबर्ड लावावं म्हणून हे सगळं कपाट मी आवरायला घेतलं होतं. मग तेवढ्यात कल्पना आली की आपल्या साड्या तुम्हाला पण दाखवाव्या, की तुम्हाला आमचं साड्यांचं कलेक्शन आवडतं का वगैरे. तर तुम्हाला नक्की सांगा तुम्हाला ह्या साड्यांमध्ये कुठली साडी आवडली आणि साड्यांचं माझं कलेक्शन कसं आहे, तुम्हाला आवडलं का ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर आता ह्या साड्या मी जेव्हा मी नवीन नवीन असताना असं अगोदर वाटतं आपल्याकडे साड्या नाही. मलाच आता हे जेव्हा मी हे कपाट उघडलं तेव्हा रिअलाइज झालं की किती साड्या आहेत, मी किती पसारा गोळा करून ठेवलाय. पण आता दररोज तर आपण सूट घालतो, साड्या वापरण्यातच येत नाहीत. मग कार्यक्रम वगैरे असला तर मग आपण साड्या वापरतो. तर मला हे इतक्या साड्या बघून मलाच आश्चर्य व्हायलं की मी एवढ्या साड्या कधी गोळा केल्यात. तर लग्नाला 5 वर्ष झाले, तेवढ्या 5 वर्षात एवढा तरी ह्या साड्या आणखी थोड्याच आहेत. दुसऱ्या कबडमधल्या साड्या तर मी आणखी काढल्याच नाहीत, पण त्या इतक्या काही खास नाहीत, त्या आपल्या डेली वेअरच्या आहेत. तर या सगळ्या काटापदराच्या साड्या आणि सिंथेटिक पार्टीवेअर साड्या सगळ्या होत्या. तर ह्याच्यावरचे आता सगळे व्यवस्थित करून प्रेस करून वगैरे कबड नीट लावायचं ठरवले मी. बघू आता कुठपर्यंत कबड नीट लागते. आता ह्या दोघी जणी आल्यात मध्येच, तर मग मला असंच लावायला. मग पण जे ड्रायक्लीनच्या साड्या होत्या त्या मी बाजूला काढले आणि आता ह्या साड्या नीट व्यवस्थित घड्या घालून वगैरे ठेवायचं आहे मला. त्याच्यामुळं मी हे कपाट काढलं होतं. तर ह्या पण साड्या खूपच सुंदर सुंदर सगळ्याच साड्या आहेत. मला आता असं वाटते की मी इतक्या साड्या असताना आणखी साड्या कशा घेऊ शकते. आता मला साड्या घ्या म्हणणं सुद्धा खूप जीवावर आलंय यांना. तर खूपच सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे, मला तर खूप आवडल्या. तुम्हाला ह्या साड्या सगळ्या कशा वाटल्या ते पण नक्की कमेंट करून सांगा. त्यांचा साड्या गोळा करण्याचा, जमा करण्याचा प्रवास इथून सुरुवात झाला. हे जे तुम्हाला दिसतंय ते त्यांच्या लग्नातला शालू आहे. तर कसा वाटला तुम्हाला त्यांच्या लग्नातला शालू, नक्की कमेंट करून कळवा. आणि हे सगळे कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन आहे, त्यांच्या डेली यूज. आणि हो, हे तर तुम्हाला सांगायचं विसरलं की आमच्या जवळ प्रोफेसर पण आहेत आणि त्या प्रोफेसर असून माझा काकाचा मुलगा छोटा त्यांचा स्टुडंट होता. आणि बाय चान्स ते दोघं जण आमच्या लग्नामध्ये भेटले आणि तो त्यांना विचारतो की मॅडम तुम्ही इथे काय करताय. तर ते म्हणे की आमच्या धीराचं लग्न आहे. त्यांनी त्याला विचारलं की तू इथे काय करतो. ते म्हणते माझ्या बहिणीचं लग्न आहे. तर त्यांची इथे अशी ओळख झाली. आणि हे त्यांच्या जे दिसतात ते तुम्हाला साड्या, ते त्यांच्या कॉलेजच्या आहेत, रेग्युलर यूजसाठी. कॉलेजमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे, आता टीचर आहेत म्हटल्यानंतर
तुम्हाला पण माहिती आहे की जे साधं सिंपल जावं लागते, तर जे त्यांचे ते रेग्युलर यूजच्या साड्या आहेत ते कॉटनमध्ये. आणि माई ज्युनियर कॉलेजच्या खूप ब्रिलियंट केमिस्ट्री टीचर आहेत. तर अशा सगळ्या साड्या ज्या आहेत त्या आपण आता घरी असल्यामुळं, तर लहान बाळ आहे त्याच्यामुळं तर घरी तरी यूज करणंच होत नाही, कारण कामामध्ये काम लवकर आटपताच येत नाही मला तर साडी घातली की. पण हे साड्या सगळ्या मी इतक्या गोळा केल्या त्याचं मला आता खूपच आश्चर्य वाटलं. जेव्हा मी सगळ्या साड्या काढल्यात बाजूला तेव्हा मला कळाले की मी किती साड्या गोळा केल्यात. तर याच्यातल्या काही साड्यांना तर मी आणखी एकदाही घातलेलं नाही, अशा साड्या पण काही आहेत. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला ह्यांचं साड्यांचं कलेक्शन, तर नक्की कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि याच्या अगोदर पण मी तुम्हाला म्हटलं होतं की मला दुसऱ्यांचे कलेक्शन किंवा दुसऱ्यांची शॉपिंग त्या जे काय आहे त्यांचं मला तर पाहिलं खूप आवडतं. तर तुम्हाला पाहून कसं वाटलं तेही कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन पाहायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मी पण माझ्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवेल. जास्त काही नाही आहे माझं, आत्ताच न्यूली मी मॅरिड आहे, तर माझ्याकडे जे काही आहेत साड्या मी ते तुम्हाला दाखवेल. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. अरे हो, सांगायचं तर विसरूनच गेलं, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद मंडळी.